हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. तर बघा इथे माझी कामे सकाळी चालू झालेली आहेत. मस्त अशी भांडी वगैरे घासून घेतली आणि बघा हा दिवाळीचा चिवडा राहिला आहे. किती सारा राहिला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचा थोडा तेलकट कोबट वास पण येत होता. तर मी हा शेळीला देण्यासाठी ठेवला आणि एवढा चिवडा वाया गेला ह्यासाठी मला खूप वाईट वाटत होतं. पण काय करणार, मी गावी गेले होते आणि गावाहून आले तेव्हा माझी खूप तब्येत बिघडली होती. मग काही माझं अशाने खाणं शक्य झालं नाही. त्यामुळे एवढा सगळा चिवडा वेस्टेज गेला आणि मला खूपच वाईट वाटत होतं बघा. पण असू दे, चालायचं नाही का. मग त्याच्यानंतर बघा डबा लगेच स्वच्छ करून घासून घेतला. त्याच्यानंतर स्वयंपाकाला पण लागले, कणिक भिजवून घेतली आणि आज मी बनवणार होते कुरडई असते ना, जे आपण वाळवणीमध्ये केलेलं असते त्याची भाजी करणार होते. तर मस्त अशी भिजवून घेतली 1 तासभरासाठी. नंतर त्याचं पाणी निथळून काढलं आणि बघा तेल घातलं. तेलामध्ये जिरं, कांदा, टमॅटो, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ घालून छान असं परतवून घेतलं आणि छान अशी भाजी तयार झाली आणि 2 मिनिटात अवघ्या भाजी होते बघा. जेव्हा केव्हा भाजीला नसेल तेव्हा तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर चपात्या पण बनवून घेतल्या आणि चपात्या बनवतच होते तर थोडं दुर्लक्ष झालं. तर बघू शकता इथे दूध सांडलं आणि एकतर मला इतकी जास्त आज थंडी वाढली होती की पाण्यामध्ये हात घालूशी नाही वाटत होतं. पण काय करणार, ते सगळं क्लीन करून घेतलं आणि आज मी स्पेशल बनवलं होतं केळाचं शिकरण. तर त्यासाठी बघा केळी अशी बारीक चिरून घेतली. त्यामध्ये 2 फुलपात्र असं ते दूध घातलं. त्यामध्ये वेलची पावडर आणि साखर घालून मस्त असं हलवून घेतलं. आपलं आता केळाचं शिकरण रेडी झालेलं आहे. आणि आज जेवणामध्ये कुरडईची भाजी, केळाचं शिकरण, डाळ भात आणि चपाती असं जेवण होतं. खूप छान जेवण होतं आजचं. छान असं आम्ही एन्जॉय केलं. हे शिकरण तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. रोज काय आपण नेहमी आंब्याचं खातो, एखाद्या वेळेस केळाचं पण खाऊन बघा.